पुणे महापालिकेत समाविष्ट होऊ घातलेल्या गावांबाबत आता नवीनच तिढा निर्माण झालाय। महापालिका हद्दीलगतची 34 गावं महापालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया रखडलेली आहे। मात्र त्याच दरम्यान यातील 19 गावांमध्ये लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्यात। अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुका निव्वळ फार ठरणार असल्याचं सांगत या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या गावांनी घेतला। महापालिका हद्दीला लागून असलेली मात्र आता पुणे शहराचाच भाग बनलेली 34 गावं पुणे महापालिकेत समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया गेली अनेक वर्ष रखडलेली आहे। ही गावं महापालिकेत समाविष्ट करणार असल्याचं राज्य सरकारनं नुकतंच उच्च न्यायालयात स्पष्ट केलं। या 34 गावांपैकी 19 गावांमध्ये 27 मे रोजी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत। मात्र पुणे महापालिकेत गावं समाविष्ट करण्याची प्रक्रिया प्रलंबित असताना इथे ग्रामपंचायत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी या गावांनी केली आहे। त्यावर निवडणुकीची प्रक्रिया रद्द करता येणार नसल्याचं सरकारनं सांगितलंय। म्हणून या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या गावांनी घेतलाय। जे 12, 13, 14, 15 लोकांनी ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे। आता 1, 2, 3 काही ग्रामपंचायत 4-5 ग्रामपंचायतीने काही लोकांनी फॉर्म भरले ते 17 तारखेपर्यंत पूर्ण ते माघारी घेतील असं आम्हाला वाटते। आणि म्हणून या ठिकाणी जे आता काही शासनाने निर्णय दिलेला आहे आणि ती महानगरपालिकेत गाव समाविष्ट होणार आहेत त्याबद्दल सर्व लोक आनंदित आणि खुश झालेले आहेत। आमची जी काही न्यायालयात जी काही लढाई आहे त्या निमित्ताने आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये झालेला आहे, घेतलेला आहे। त्यामुळे शासनही या गोष्टीला अनुकूल आहे आणि शासन नक्कीच हा निर्णय करेल। गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यानं आतापर्यंत 14 ठिकाणी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत। त्यामुळे तिथल्या निवडणुका आपोआपच रद्द होणार आहेत। उर्वरित 5 गावांमध्ये सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा विचार सुरू आहे। असं असलं तरी प्रस्तावित 34 गावांपैकी नेमकी किती आणि कोणती गावं महापालिकेत समाविष्ट होणार आहेत याबाबत ठोस भूमिका सरकारकडून अजूनही मांडण्यात आलेली नाही। त्यामुळे निवडणुका होऊ घातलेल्या आणि त्याचप्रमाणे निवडणुकीवर बहिष्कार टाकलेल्या गावांबद्दलचा संभ्रम कायम राहणार आहे। समाविष्ट करण्याबाबत या गावांचा संघर्ष गेली अनेक वर्षे सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।